अजित पवार यांच्या विमान अपघात तपासाबाबत एक महत्त्वाची माहिती आता समोर येते आणि लँडिंगसाठी केलेल्या दुसऱ्या प्रयत्नाबाबत तपासावर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। विमान अपघाताच्या 3 ते 4 प्रमुख गोष्टींबाबत तपासाची आता चक्र फिरणार आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने विमानतळावरची दृश्यमानता, कमांड सिस्टममध्ये त्रुटी, अप्रोच आणि लँडिंग दरम्यान विमानाच्या प्रणालीत बिघाड अशा पैलूंवर सखोल विश्लेषण केलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। आपण आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। निलेश, मोठी माहिती आता समोर येते। विमान अपघाताच्या 3 ते 4 प्रमुख गोष्टींवर विशेष तपासाची चक्र फिरतील। काय नेमक्या या विशेष बाबी आहेत? अनुपमा, जर बघितलं तर अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या बाबत 3 यंत्रणा या ठिकाणी तपास करत आहेत आणि या तिन्ही यंत्रणा ज्या आहेत त्या तिन्ही यंत्रणांनी फोकस केलेला आहे की जर विजिबिलिटी नव्हती, कारण 2 वेळा त्यांनी अटेम्प्ट केला होता आणि दुसऱ्या अटेम्प्टला त्या ठिकाणी अपघात झालेला आहे। मग यामध्ये जर विजिबिलिटी नव्हती तर मग त्या उतरण्यासाठी कमांड कोणी दिली, कमांड दिल्यानंतर त्या ठिकाणी जे विजिबिलिटी होती ती पूर्णपणे होती का, आणि त्यानंतर या सिस्टीममध्ये कोणी कोणी त्या वैमानिकाला कमांड दिली आणि कुणी उतरण्याची परमिशन दिली, या 2 त्या 3 गोष्टी प्रामुख्याने या ठिकाणी तपासलं जात आहे। एकीकडे ब्लॅक बॉक्समधला माहिती जी आहे ती घेतली जात आहे, तर दुसरीकडं प्रत्यक्षदर्शी असलेल्या लोकांची पण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे। त्यामुळे आता ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस विजिबिलिटी नसताना हा जो पायलट होता त्यांनी दुसऱ्यांदा जो प्रयत्न केला होता त्या कोणाच्या सांगण्यावरनी केला होता त्याची या ठिकाणी माहिती घेणार आहेत। तर तिसरी बाब म्हणजे या सगळ्यामध्ये जर बघितलं तर जर मग जे ऑर्डर देणारा कोण अधिकारी होता मग त्यांना त्या धावपट्टीवरती विजिबिलिटी नव्हती का, जर असती तर ती का पायलट आहेत त्याच्यापर्यंत पोहोचवली नाही, या 2 गोष्टीचा प्रामुख्याने या ठिकाणी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळाली आहे की या 2 गोष्टीवर जी तपास यंत्रणा आहे ती काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या अपघातामध्ये नेमकं दोषी कोण होतं किंवा अपघाताची कारणं काय आहेत याचा या ठिकाणी शोध घेतला जातोय। त्यामुळे आता जी यंत्रणा या ठिकाणी काम करत आहे त्यांनी आता लँडिंगच्या वेळेस काय नेमकी परिस्थिती होती त्याकडे फोकस केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता तपास सुरू केलेला आहे। याच्यामध्ये जर प्रामुख्याने पाहिलं तर दुसऱ्यांदा जो उतरण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस जर खाली ढग होते किंवा धुकं होतं, मग अशा परिस्थितीमध्ये जे वैमानिक होता त्याला कोणी कमांड दिली उतरण्याची, किंवा मग जर परिस्थिती खाली उतरण्यासारखी नव्हती तर मग वैमानिकांनी का निर्णय घेतला, या सगळ्याचा विश्लेषण आता या ठिकाणी केलं जात आहे। त्यामुळे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एकीकडं कॉर्पेटमधला जो ब्लॅक बॉक्स आहे त्याची या ठिकाणी विश्लेषण होत आहे, तर दुसरीकडं सेम टायमिंगला त्या दिवशी नेमकं काय घडलं, वातावरणाचा काय परिणाम झाला, या सगळ्या बाबीचा तपास जो आहे तो आता या ठिकाणी केला जातोय। सूत्रांकडून अशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि काही दिवसातच या सगळ्याचा रिपोर्ट जे आहे तो मिळणार आहे। ठीक आहे निलेश, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। आपण वेळोवेळी या संदर्भात जोडले जाऊ, आणखी चर्चा करूयात। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।